Thank you.
समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञान
अतिशय उत्कृष्ट असा सुंदर असा काहींच्या परिचयाचा काहींच्या अपरिचयाचा असा असणारा हा उत्कृष्ट असा तुकोबाऱ्यांचा अभंग आज आपण या ठिकाणी या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रथमतः आपण या अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहू. हा अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय या तुकोबारायांचा अभंग असून या अभंगाद्वारे या सकल अभंगाद्वारे तुकोबाराय देवाला हक्कानं बोलतात, देवाशी संवाद करतात. काय संवाद करतात बघा. आपण ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीला बोलत असतो, दोघांचा संवाद चालू असतो. समोरचा व्यक्ती जर आपला असेल तर आपण त्याच्याजवळ मनातलं बोलतो, बरोबर की नाही? मनातलं बोलतो. आणि जर कोणीतरी लांबचा नातेवाईक असेल, कोणीतरी लांबचा दूरचा मित्र असेल तर त्याला आपण वरवर बोलतो. तुकोबाराय या अभंगातून देवासोबत हक्कानं बोलतात, देवाशी संवाद साधतात. आणि तो काय संवाद आहे, कशाच्या निमित्तानं, कशाबद्दल आहे, ते सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत. प्रथमतः बघा, तुकोबाराय या अभंगामध्ये देवाला म्हणतात की देवा तुला काहीच कळत नाही, देवाला काहीच कळत नाही, तुकोबाराय बोलतात. आणि हे सांगत असताना तुकोबाराय तीन उदाहरणं देऊन जातात. पहिलं उदाहरण देतात, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे. त्याच्यानंतरचं चरण पहा, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. अगोदर आपण दुसऱ्या चरणाचा विचार करू. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तुकोबारायांचं बोलणं पहा. देवा तुला तुझ्या नामाचं महत्व कळत नाहीये, तुला कळत नाहीये की तुझं नाव
तुझं नाम किती श्रेष्ठ आहे. देवाला म्हणतात तुला तुझ्या नामाचं महत्व कळत नाही. मग ही गोष्ट पटवून देत असताना उदाहरण देतात. बघा, जसं कमळाचं फूल आहे, त्या कमळाच्या फुलाला सुगंध असतो, परिमळ असतो. पण तो जो परिमळ आहे, सुगंध आहे, त्याचा आस्वाद भुंगा घेतो. त्या परिमळाचा, त्या सुगंधाचा उपयोग त्या स्वतः कमळाला कसलाच उपयोग होत नाही, किंवा त्याच्या सुगंधाचं महत्व त्या कमळाला कळत नाही. कुमुदिनी म्हणजे कमळ. ज्या प्रकारे स्वतः भगवंताला, जगाच्या मालकाला त्याच्या नामाचं महत्व कळत नाहीये, हे पटवून देताना उदाहरण स्वरूपात कमळाला त्याच्या सुगंधाची किंमत कळत नाहीये किंवा महत्व कळत नाही. पहिलं चरण, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे. त्यानंतर दुसरं उदाहरण दिलं, माते तृण बाळा दुधाची ते गोडी, जासी नये जोडी त्याची कामा. ज्या प्रकारे आईचं दूध आहे, आईचं दूध बाळाच्या उपयोगाचं आहे, त्या दुधाची किंमत बाळाला कळते, त्या आईला त्याचा काही मोल नाही, काही महत्व नाही. तसं भगवंताचं नाम आहे, त्या आईला स्वतःच्या दुधाची किंमत कळत नाही, ती बाळाला कळते. त्याच प्रकारे भगवंताच्या नामाची किंमत तुम्हा भक्तांना कळते, त्या भगवंताला कळत नाही. त्यानंतर तिसरं उदाहरण तुकोबाराय देतात. तुका म्हणे फळ, तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी. मोती, शिंपल्यातून मोती बाहेर पडतो, त्या मोत्याची किंमत कोट्यावधी मध्ये केली जाते. येतंय ना लक्षात? कोट्यावधीच्या संख्येमध्ये त्या मोत्याची किंमत आपण करतो. पण तो मोती ज्या शिंपल्यातून तयार होतो, त्या शिंपल्याला त्या मोत्याची काही किंमत नाही किंवा त्या मोत्याचा काही उपयोगही नाही, त्याला त्या मोत्याचं महत्व कळत नाही. त्याच प्रकारे या भगवंताचं आहे. भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, सगळ्यात श्रेष्ठ, तरी सुद्धा त्या जगाच्या मालकाला, त्या भगवंताला स्वतःच्या नामाची किंमत कळत नाही. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, महाज्ञानयज्ञ सोहळा, आणि या ज्ञानयज्ञामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी बसून कीर्तन श्रवण करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी चालू आहे. मार्गदर्शक जे आहेत आपले बोराटे नाना, त्यांच्या मार्गदर्शनानं, तसेच माझे गुरुवर्य हरिभक्ती परायण सुदाम महाराज हिंगे, त्याचबरोबर गुरुवर्य स्वरांजलीताई हिंगे, या सगळ्यांच्या नियोजनाखाली चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्याचबरोबर राजमाता वारकरी शिक्षण संस्था, आमचे माई महाराज दोघांनी ही लेकरं घडवायचं काम चालवलेलं. यांच्याकडून हे भविष्यातले कीर्तनकार आहेत. काही कीर्तनकार घडले. माईंनी महाराजांनी आजपर्यंत बरेच कीर्तनकार आमच्या सारख्या मुली शिकून बाहेर गेल्या. आता हे जे आहेत ना, भावी कीर्तनकार आहेत हे सगळे. हे एवढं परमार्थाचं छान कार्य माई महाराज करतात. प्रथमतः त्यांना मी प्रणिपात करते. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझ्यापेक्षा ज्ञानानं, वयानं, तपानं ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी, माझ्यासोबत आलेले माझे मामा, पोटे मामा, त्याचबरोबर सर्व महिला भगिनी असतील, आणि ह्या सगळ्या माझ्या गुरु भगिनी, सगळ्यात अगोदर या सगळ्यांसाठी टाळी वाजवा. पाहायलाच किती छान वाटतंय. पूर्ण कीर्तन या मुली हँडल करतात, अख्खा सप्ताह पार पाडतात. आणि यातून एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला, की स्त्री शक्ती पहा.
मुक्ताबाईच्या उपदेशावरून ज्ञानोबारायांनी जगाचं हित साधलंय. याही मुक्ताई जनाई ज्ञानाई आहे. महाराष्ट्राचा भविष्य काळ आहे. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आणि या ठिकाणी आज सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही भूमी किती पवित्र आहे. आळंदी क्षेत्रामध्ये हा चालू असलेला सप्ताह, माऊली ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा. माऊली ज्ञानोबाराय सामान्य नाही. त्यांचं चरित्र पाहिलं तर कितीतरी चमत्कार त्यांच्याकडून त्यांनी केलेले आहेत. जगावरती उपकार कितीतरी त्यांचे आहेत. ज्ञानोबारायांना ज्ञानाचा सागर म्हटलं जातं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मग या अशा पवित्र आळंदी या तीर्थक्षेत्रामध्ये चालू असलेला हा सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा, दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या हाती आली. त्याबद्दल मी माई आणि महाराज दोघांचेही आभार व्यक्त करते. मज पामराय काय थोरपण, पायीची वाहन पायेवरी. हा चालू असलेला अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये आजच्या कीर्तनासाठी उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांची लागते. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं स्वरूप पहा. किती छोट्या छोट्या मुली आहेत, छोटे छोटे लेकरं आहेत, पण गायनाची साथ करतायत. मग अशी खूप छान प्रकारे हरिपातही यांनी केलाय. त्याचबरोबर काका सुद्धा हार्मोनियमची साथ करतात. इकडं माझा छोटा भाऊ कृष्णा महाराज खानगे, त्याचबरोबर ज्ञानेश दादा, या सगळ्यांची उत्कृष्ट अशी साथ या ठिकाणी लागते. पुन्हा एकदा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत करून या ठिकाणी आपण अभंगाकडे वळणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाशी संवाद करतात. देवाशी संवाद तुकोबारायांनी करावा, पण या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा भाव प्रगट होतोय, भाव व्यक्त होतोय. बघा, एका आईला आपलं लेकरू ज्या प्रकारे हक्काने बोलू शकतं, लेकरू जी गोष्ट आईला सांगतं ते इतर कुणाला सांगत नाही. आई ही जवळची असते ना, आईला हक्काने बोलतं. अगदी त्याच प्रकारे
हे तुकोबराय रूपी लेकरू आपल्या भगवंत रूपी आईला हक्काने बोलते आणि बोलता बोलता हक्काने बोलणं म्हणजे अगदी मनात येईल ते बोलून जाणं, समोरच्याला राग येईल नाही याचा विचार केला जात नाही. तुकोबराय देवासोबत बोलतात, देवाला म्हणतात, देवा अरे तुला तुझ्या नामाचं महत्व कळत नाही, तुझं नाम किती श्रेष्ठ आहे हे तुला कळतच नाही. पण मायबाप या ठिकाणी प्रश्न असा पडतो की तुकोबरायांनी म्हणावं की देवा तुला कळत नाही. मग जो जगाचा मालक आहे, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही, वृक्षाची ये पानं हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. किंवा एका ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, तुझी या सत्तेने वेदासी बोल, तुझी या सत्तेने वेदासी बोल, नामदेव महाराज म्हणतात, ज्याच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही, सूर्य चालत नाही, अवघ्या विश्वावरती ज्याची सत्ता आहे, जो जगाचा मालक आहे, तो भगवान परमात्मा. भगवद्गीतेने सांगितलं, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरू प्रभव प्रलय स्थानम निधानम बीज मव्यय. जो जगाचा मालक आहे त्या भगवान परमात्म्याला तुकोबराय म्हणतात, देवा तुला कळत नाही, तुझ्या नामाचं महत्व कळत नाही. मग तुकोबरायांना हा अधिकार कसा काय प्राप्त झाला? तुकोबराय असं बोलूच कसं शकतात? कारण आपण भगवंतानं निर्माण केलेल्या सृष्टीचं जर निरीक्षण करून पाहिलं तर एकही चूक आपल्याला शोधूनही सापडत नाही. भगवंतानं जसं बनवलंय, जसं केलंय, हे सगळं व्यवस्थित केलंय, त्यात आपण थोडी सुद्धा चूक काढू शकत नाही. महिला मंडळ आपल्या कपाळाच्या जागेवर भगवंतानं आपलं तोंड दिलं असतं तर आपल्याला जेवता आलं असतं का? चांगलं वाटलं असतं का? आपलं पुढचं नाक मागं बसवलं असतं तर? देवानं जे निर्माण केलंय, जसं केलंय ते योग्य आहे, त्यात चूक कोणीच करू शकत नाही. मग भगवंतानं बरोबर सगळं केलेलं असताना त्याला कोणी चुकीचंही ठरवू शकत नाही. मग तुकोबराय देवाला तुला कळत नाही असं का म्हणतात? का बोलतात तुकोबराय असं? या गोष्टीवर आपण बारकाईनं विचार करणार आहोत. तुकोबराय एक भक्त आहेत, तुकोबराय संत आहेत आणि संतांना देवाचं एक वर्म माहिती आहे. देवाचं वर्म संतांच्या लक्षात आलंय. काय वर्म आहे? तर देव हा भक्तासाठी काहीही करतो. एखाद्या गोष्टीचं वर्म आपल्याला कळालं की ती गोष्ट आपण सहजतेने करू शकतो, ती गोष्ट आपण पार पाडू शकतो. तुकोबरायांना देवाचं वर्म लक्षात आलंय की देव म्हणजे आपल्या हाती आपलं कशा प्रकारे ऐकणार आहे, आणि ते वर्म आहे की देवाला आपल्या भक्तासमोर काहीच कळत नाही. तो देव आपल्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. नव्हे तर तो भगवंत
आपल्या भक्तासाठी या भूतलावर येतो. आजपर्यंत जेवढे भगवंताचे अवतार झाले ते फक्त भक्तासाठीच झाले. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. भगवंतानं 24 अवतार घेतले, भक्तासाठीच घेतले. भक्तासाठी देव या ठिकाणी भूतलावर येतो. जो निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे तो सगुण साकार या ठिकाणी होतो. मग हे जे वर्म आहे की भक्तासाठी देव काहीही करू शकतो, हे वर्म तुकोबारायांच्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हे वर्म तुकोबारायांच्या लक्षात आल्यानंतर तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तुझं जे नाम आहे या नामाचं महत्व तुला कळत नाही. आणि आपण जर पाहू गेलो तर हे भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे. भगवंताच्या नामा इतकं श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगन म्हणजे आकाश, या आकाशापेक्षाही मोठं नाम आहे. एका ठिकाणी बघा संतांनी वर्णन केलं, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. होडी पाषाणाला पान्हा, होडी पाषाणाला पान्हा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. मग हे भगवंताचं नाम श्रेष्ठ असताना या नामाचं महत्व भगवंताला कळत नाही. हेच तुकोबाराय देवाशी संवाद करताना बोलतात अभंगाचं दुसरं चरण. तैसे तुझ ठावे,
तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाण. तुकोबाराय म्हणतात, देवा तुला तुझ्या नामाचं महत्व कळत नाही, तुला त्या नामाचं महत्व ठाऊक नाही. मग तुम्ही म्हणाल तुकोबाराय असं बोलतात तरी कशावरून, पुरावा काय आहे? मी तुम्हाला उदाहरण देऊन जाईल. नेमकं तुकोबारायांना अशी बोलायची वेळ तरी काय आली? बघा, महाभारताचं युद्ध संपलेलं आहे. अगदी त्या कुरुक्षेत्रावरती रक्तांचे खळच्या खळ साचलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी जिकडे नजर जाईल तिकडे पाहावं तर प्रेतच प्रेत आहेत. भयंकर काळोख पसरलेला आहे. अशा वातावरणात, अशा भयंकर वातावरणात पितामह भीष्माचार्य एका बाजूला बाणशय्येवरती निजलेले आहेत. भीष्माचार्य बाणशय्येवरती निजलेले आहेत आणि अशा वेळेला एका बाजूला भगवंतानं पाचही पांडवांना एकत्र करावं. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन या पाचही पांडवांना भगवंतानं एकत्र केलं आणि आपल्या सोबत घेऊन कुरुक्षेत्रावर त्या रणभूमीवरती आले. रणभूमीवरती आल्यानंतर पितामह भीष्मांच्या समोर गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी भीष्माचार्यांकडे पाहून हात जोडतात, हसून नमस्कार करतात. त्यावेळेला पितामह बोलतात, प्रभू का गरिबाची चेष्टा करता, का हात जोडता? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पितामह मी तुमची चेष्टाही करत नाही, मस्करीही करत नाही. माझ्या मनाला वाटलं म्हणून नमस्कार केला. पण पितामह म्हणतात, प्रभू तुम्ही जगाचा मालक आहात आणि तुम्ही माझ्यासारख्या गरीबासमोर, पामरासमोर हात जोडाले, काय कारण आहे? कारणाशिवाय कोणतीही गोष्ट नसते. का हात जोडले, कारण सांगा. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पितामह मी नमस्कार केला पण तो तुम्हाला मुळीच नाही. मी नमस्कार तुम्हाला केलाच नाही, तुमच्यातल्या गुणांना मी नमस्कार केला. का? तर ऐका पितामह, मी आजपर्यंत तुमच्यासारखा शूरवीर, तुमच्यासारखा सामर्थ्यवान व्यक्ती आजपर्यंत मी पाहिलाच नाही. आपल्या शब्दाला जागणारा, शब्दावरती ठाम राहणारा माणूस आजपर्यंत मी पाहिलाच नाही. धर्माचं आचरण करणारा व्यक्ती तुमच्यासारखा आजपर्यंत मी पाहिलाच नाही. तुमच्या या गुणांसमोर मी नतमस्तक झाले. आणि मायबाप प्रत्येकानं गुणी माणसासमोर, त्या माणसाला पाहून नाही, त्याच्या गुणांसमोर आपण नतमस्तक झालं पाहिजे. ही लेकरं छान गायन करतात ना, यांचं कौतुक केलंच पाहिजे. ही लेकरं छान वाजवतात, वय छोटस आहे, पण बघा ना, परमार्थाची, माऊली ज्ञानोबारायांची सेवा अंतःकरणातून करतात. या लेकरांचं कौतुक, यांचं नाही, त्यांच्या गुणांचं कौतुक झालं पाहिजे. त्यांच्या गुणांसमोर आपण नतमस्तक झालं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पितामह मी तुम्हाला हात जोडलेच नाही, तुम्हाला नमस्कार केलाच नाही, मी तुमच्या गुणांना नमस्कार केला. कारण तुमच्यासारखा सामर्थ्यवान व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलाच नाही. मग पितामह मला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे, मागा, तुम्हाला काय मागायचंय, मी द्यायला तयार आहे. पितामह बोलतात, प्रभू मला काहीच नको. पण पुन्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पितामह मागा, माझी खूप इच्छा झाली की तुम्हाला काहीतरी द्यावं. आणि त्यावेळेस पितामहांनी मागावं. काय मागितलं? पितामह बोलतात, प्रभू द्यायचंच असेल तर या शेवटच्या काळी तुम्ही माझ्या समोर विराट रूपामध्ये, ते विराट रूप मला दाखवा. त्या ठिकाणी विराट रूपामध्ये उभे राहा. विराट रूप कोणतं? तर ज्या वेळेला
अर्जुनाला युद्धप्रसंगी भगवंतानं ते विराट रूपाचं दर्शन भगवंतानं अर्जुनाला केलं होतं. ते विराट रूप मला दाखवा आणि याच ठिकाणी उभे राहा. मी तुम्हाला पाहता पाहता प्राण सोडून देईल. आणि पितामहांच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्णांनी विराट रूप धारण करावं, त्या ठिकाणी पितामहांच्या समोर उभं राहावं. पितामहांनी डोळे मिटावेत. त्याच क्षणी लांबून आवाज आला, थांबा पितामह, डोळे मिटू नका. कोण होतं तर पाचही पांडव पितामहांना डोळे मिटवू नका सांगत होते. त्यांना एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं. पाच पांडव समोर येतात. पितामह, डोळे मिटणे अगोदर आमच्या एका शंकेचं निवारण करा. कोणती शंका आहे? पितामह, या महाभारताच्या युद्धामध्ये विजय आमचा झाला, पण हा विजय प्राप्त करत असताना अनेक बळी आमच्या हातून गेले. अनेक निर्दोष जीवांचे प्राण, अनेक निर्दोष जीवांचा बळी आमच्याकडून गेला. अनेक स्त्रिया विधवा झाल्या. कुणाचा बाप गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाचा पती गेला. मग हे दुःख कुठंतरी मनाला टोचतंय. मग काय करावा? या दुःखातून आम्ही निवृत्त कशा प्रकारे होऊ, याच्यावरती काहीतरी उपाय सांगा. आणि त्या वेळेला मात्र पितामह सांगतात, पांडवांनो, तुम्ही बाकी काहीच करू नका, फक्त भगवंताच्या नामाचं चिंतन करा. या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की हे नाम जपल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर पूर्णपणे पापांचा नाश होऊन जातो. अगदी सहजतेने पापांचा नाश करणारं हे नाम आहे. बरं पांडवांनो, विश्वास बसत नाही ना, तर तो भगवान श्रीकृष्ण, त्या भगवंतालाच तुम्ही विचारा. पितामह बोलतात, त्या देवालाच विचारून पहा. आता पांडवांनी लगेच भगवान श्रीकृष्णांकडे मान वळवली. काय देवा? पितामह बोलतात, ते खरं आहे का? आणि या वेळेला मात्र भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मलाच माहित नाही. का? पितामहांनी सांगावं की या भगवंताच्या नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तुमच्याकडून जे काही तुम्हाला वाटतंय ना की आमच्याकडून असं असं पाप घडलंय, तर या पापातून मुक्तता तुम्हाला मिळेल. पण भगवान तर म्हणतात, मलाच माहिती नाही की माझ्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे का. मला यातून सांगायचं एवढंच, तात्पर्य एवढंच की त्या भगवंताला माहिती नाही की त्याचं नाम किती श्रेष्ठ आहे. आणि हे पटवून देत असताना मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं. आता लक्षात आलं, भगवंताच्या नामाचं महत्व त्याला कळत नाही, म्हणून तुकोबाराय म्हणतात, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. बरं, हे एक उदाहरण झालं. आता दुसरं उदाहरणही मी तुम्हाला देऊन जाईल. ज्या वेळेला सीता मातेचं हरण रावणानं केलंय, रावणानं सीता मातेचं हरण करावं, सीता मातेला लंकेमध्ये घेऊन यावं. अनेक दिवस झाले सीता माता लंकेमध्ये आहे. प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधामध्ये लंकेकडे आलेले आहेत. समुद्र तटावरती ज्या वेळेला प्रभू रामचंद्र येऊन पोहोचले, त्यांच्या लक्षातही आलंय, कोणीतरी सांगितलंय, बातमी पोहोचलीये की आपली सीता, आपली पत्नी रावणाच्या लंकेमध्ये आहे आणि लंकेत जायचं म्हणजे समुद्र पार करावा लागेल. आणि समुद्र काही सामान्य नाही, सगळीकडे पाणीच पाणी आहे, भयंकर पाणी, जिथपर्यंत नजर जाईल तिथे पाणी. आता करावं काय? विचार चालू होता, सगळेजण एकत्र बसले होते, चर्चा चालू होती. आणि त्या चर्चेमध्ये लक्ष्मणजी म्हणतात, प्रभू तुम्ही एक काम करा, तुम्ही या समुद्राला बाण मारा आणि बाण मारून या समुद्राचे 2 भाग करा आणि मग आपण बरोबर आपली सेना मधून लंकेला घेऊन जाऊ. लक्ष्मणजींनी एक मत मांडावं.
हे ऐकलं विभीषणानं, रावणाचे बंधू विभीषणानं हे ऐकलं. विभीषणजी म्हणतात, प्रभू थांबा, असं करू नका. तुम्ही जर असं केलं तर या समुद्रामध्ये जे जीव आहेत या जीवांचा विनाकारण बळी जाईल. हे योग्य नाही, असं करू नका. कारण आपलं हित साधण्यासाठी समोरच्याचं अहित माणसानं कधीच करू नये. एखाद्याचं वाईट करून, एखाद्याचं मुंडकं मोडून आपलं जर चांगलं होत असेल तर ते टाळलं पाहिजे. आपल्या हिताबरोबर प्रत्येकाच्या हिताचा विचार माणसानं केलाच पाहिजे. विभीषणजी म्हणतात, प्रभू हे चुकीचं ठरेल, अनेक जीवांचा बळी यातून जाईल. मग उपाय काय? प्रभू रामचंद्र म्हणतात, विभीषणजी मग तुम्हीच सांगा नेमकं करावं काय? विभीषणजी म्हणतात, प्रभू तुम्ही अगोदर समुद्राला प्रार्थना करा, समुद्राची प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेतून समुद्राला प्रसन्न करून घ्या आणि मग प्रसन्न झाल्यानंतर समुद्र तुम्हाला बरोबर मार्ग देईल. दोघांचीही मतं ऐकली. आता नेमकं ऐकावं कुणाचं? एका बाजूनं भाऊ आहे आणि एका बाजूनं भक्त मित्र आहे. नेमकं ऐकावं कुणाचं? तेच प्रसंग निर्माण झाला. आपल्याही जीवनामध्ये कधी कधी असं घडतं, नेमकं ऐकावं कुणाचं हेच कळत नाही. हाच प्रसंग प्रभू रामचंद्रांच्या समोर उभा आहे. करावं काय? दोघांचीही मतं लक्षात घेतली. सुरुवातीला विभीषणजींच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांनी काही दिवस समुद्राची प्रार्थना केली. पण अनेक दिवस प्रार्थना करूनही समुद्र प्रसन्न होत नाहीये, प्रगट होत नाहीये. मग आता मात्र रागावून प्रभू रामचंद्रांनी बाण हातामध्ये घेतला. बाण त्या ठिकाणी धनुष्यावरती ठेवलाय. बाण सोडणार तेवढ्यात समुद्रदेव घाबरले गेले आणि लगेच प्रगट झाले. लगेच विनवणी केली, प्रभू तुम्ही बाण मारू नका. बाण मारला तर माझ्यातले जे जीव आहेत त्यांचा विनाकारण बळी जाईल. तुम्ही बाण मारू नका. तुम्ही एक काम करा, तुमच्या जे नल आणि नील आहेत यांच्या हातून समुद्रामध्ये दगड टाका. दगड टाकले. सुरुवातीला अर्धा सेतू तयारही झाला, पण सेतू तयार झाल्यानंतर नल आणि नील या दोघांनाही अहंकार झाला. जिथं अहंकार आला तिथं नाश आहे. तुका म्हणे अहंकार झाला, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार आला त्या ठिकाणी नाश होणारच आहे हे आपण ठरवून घ्यायचं. नल आणि नील या दोघांनाही अहंकार झाला की अरे आपल्या हातून समुद्रामध्ये दगड तरतात. मुळात याचं कारण असं होतं की नल आणि नील यांना एका ऋषींचा आशीर्वाद होता, त्याच्या बळावरती त्यांच्या हातून दगड तरत होती. अहंकारामुळे त्यांनी जो बांधलेला सेतू होता तो डुबला गेला. आता दुसऱ्या दिवशी करावं काय? तर मग हनुमंतरायांनी दगडावरती रामनाम टाकायला सुरुवात केली. रामनाम टाकलं आणि रामनामाच्या माध्यमातून रामनामाच्या सामर्थ्यानं सेतू तयार झाला. समुद्रावरती सेतू बांधला गेला. सेतू बांधलाय आणि आता हे प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं की अरे आपल्या नावामुळं दगड तरतात. एक दिवस सकाळचा प्रसंग. सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी प्रभू रामचंद्र एकटेच समुद्राच्या तटावरती बसलेले आहेत. समुद्राच्या तटावरती बसावं अगोदर प्रभू रामचंद्रांनी अगदी छोटासा लिंबा एवढ्या आकाराचा दगड हातात घेतला. त्यांना वाटलं आपल्या नावानं दगड तरतात, मग आपल्या हातून तर तरणारच आहेत. लिंबा एवढ्या आकाराचा दगड हातात घेतला, तो समुद्रात त्या पाण्यामध्ये टाकला. तो डुबकन डुबाला, डुबला गेला. आता वाटलं की माझ्या नामानं दगड तरतात, माझ्या हातानं का तरत नाही. अनेक प्रयत्न केले, अनेक वेळा दगड पाण्यात टाकला, तो डुबला. आणि असं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्या हातून दगड तरत नाहीत,
जागेवरून उठले, आसपास बघावं कुणी आहे का, कुणी पाहिलंय की नाही. तर त्याच वेळेला लांबून आवाज आला, जय श्रीराम. दोघांची, हनुमंतरायांची आणि प्रभू रामचंद्रांची नजर एक झाली. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांच्या मनामधला विचार ओळखला, आपोआप ओळखलं. त्यांनी हे सगळं पाहिलं होतं की प्रभूंच्या हातून दगड तरत नाही. लांबूनच हनुमंतराय म्हणतात, प्रभू मी काहीच पाहिलं नाही, पाहिलंच नाही मी काही. पण प्रभू म्हणतात, हनुमंता तू सामान्य नाही, बुद्धिमत्ता वरिष्ठ, तू पाहिलं नाही असं होऊच शकत नाही. आता माझ्या शंकेचं निवारण तू कर. माझ्या नामाना दगड तरतात, मग माझ्या हातून दगड का तरत नाही. हनुमंतराय सांगतात, प्रभू याचं कारण एकच आहे, तुमच्यापेक्षाही तुमचं नाम श्रेष्ठ आहे, तुमच्यापेक्षाही तुमच्या नामामध्ये जास्त ताकद आहे, म्हणून तुमच्या हातून दगड न करता तुमच्या नावानं दगड तरली. म्हणून संत म्हणतात, तुझी या नामाचा महिमा तू जन कळे मेघश्यामा. तुझ्या नामाचा महिमा तू जन कळे मेघश्यामा. देवा तुला तुझ्या नामाचं महत्व कळत नाही, महिमा कळत नाही. म्हणून तुकोबायांनी सांगितलं, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. त्या नामाचं महत्व आम्हालाच कळतंय. आणि हे पटवून देत असताना तुकोबाराय उदाहरण देतात, तीन उदाहरण देतात. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे कमळाच्या फुलाचं. ज्या प्रकारे या ठिकाणी कमळाच्या फुलाला नामाची उपमा दिलेली आहे. कमळाचं फुल कुमुदिनी. कमळाच्या फुलाला त्याच्या सुगंधाची किंमत कळत नाही किंवा त्याच्या सुगंधाचं महत्व कळत नाही. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. कुमुदिनी काय जाणीते परिमळ, कुमुदिनी काय जाणीते परिमळ, कुमुदिनी काय जाणीते परिमळ, कुमुदिनी काय कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे. तुकोबराय म्हणतात, देवा ज्या प्रकारे कमळाला त्याच्या सुगंधाचं महत्व कळत नाही, त्याचं श्रेष्ठत्व कळत नाही, नव्हे तर त्या कमळाच्या फुलाच्या सुगंधाचा उपयोग त्या कमळाच्या फुलाला होत नाही. त्याचा उपयोग भ्रमराला म्हणजे भुंग्याला होतो. त्याच प्रकारे देवा तुझ्या नामाचं महत्व तुला कळत तर नाहीच, पण त्याचा उपयोग तुला होतही नाही. त्याचा उपयोग आम्हा भक्तांना होतो.
नाम घेतल्यानंतर काय होतं किंवा कशा प्रकारे सुखाची प्राप्ती होते ते आम्हालाच कळतं. हे नाम किती महत्वाचं आहे. हे नाम घेतल्यानंतर मोक्ष सुद्धा अगदी सहजगत्या प्राप्त होतो. नाम मुखामध्ये असेल तर हातामध्ये मोक्ष येतो. मुखी नाम हाती मोक्ष, मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष. मुखामध्ये जर नाम असेल तर सहजतेने हातामध्ये मोक्ष येतो. आणि अनेकांचा समज असा असेल की मोक्ष हा मेल्यानंतर मिळतो, पण मोक्ष हा मेल्यानंतर मिळत नाही. विचारसागराचा जर आपण अभ्यास केला तर विचारसागरामध्ये मोक्ष या शब्दाची वेगळी व्याख्या सांगितली. मोक्ष हा मेल्यानंतर मिळत नाही तर मोक्ष म्हणायचं कशाला. मोक्ष जिवंतपणेच प्राप्त केला जातो. विचारसागरानं जे तत्व सांगितलं, अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वम ब्रह्म असे, आपणच ब्रह्मस्वरूप आहोत ही जाणीव जेव्हा जीवाला होतीये की आपणच ब्रह्म आहोत, मग जीव ब्रह्मस्वरूप झाला म्हणजेच मोक्ष मिळाला. हा जो प्रपंच आहे, हा संसार आहे, या प्रकृतीच्या बाहेर जाऊन भगवंतात लीन होणं, ज्या ठिकाणावरून आपण आलो त्या ठिकाणापर्यंत जाणं अंश रूपानं. बघा, अंशांशी भगवंत आहे आणि अंश तुम्ही आम्ही आहोत. आपण या ठिकाणी आपण सगळेजण, प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे आणि तो भगवंत अंशांशी आहे. मग त्या अंशांशी असणाऱ्या भगवंतापासून आपली सगळ्यांची निर्मिती आहे, त्याचे अंश आपण आहोत. मग आपण ज्या ठिकाणावरून आलो अंशांशी पासून अंश झालो, मग जिथून आलो तिथं जाणं, तिथं पुन्हा जाणं, त्या पदाला प्राप्त होणं, त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं नवे नवे. तर अंशातून पुन्हा अंशांशी मध्ये जाणं, त्या स्वरूपामध्ये जाणं म्हणजेच मोक्ष आहे. मग हा मोक्ष सहजतेनं प्राप्त करून देत ते भगवंताचं नाम आहे. विठ्ठल 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 तुम्ही कोणताही ग्रंथ तपासा, प्रत्येक ग्रंथामध्ये नामाचंच महत्व सांगितलेलं आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक पुस्तक परमार्थातलं. प्रत्येक जण नामाचंच महत्व सांगतं, प्रत्येकाला नामस्मरण करायलाच सांगतं. सगळ्या संतांनीही तेच सांगितलं की बाबांनो तुम्ही सगळं सोडून द्या पण नामचिंतन अगोदर करा, कारण नाम तेवढं महत्वाचं आहे. माऊली ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, चहुवेदी जाण साही शास्त्री, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण,
चहुवेदी जाण, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, प्रत्येक जण नामाचंच महत्व सांगतात. त्या हरीचंच गुणगान त्या ठिकाणी गातात. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, प्रत्येक जण नामाचं श्रेष्ठत्व सांगतं. मग हे नामाचं श्रेष्ठत्व सांगत असताना तुकोबाराय देवाशी संवाद करतात. देवालाच देवाच्या नामाचं श्रेष्ठत्व सांगतात. आणि आता या ठिकाणी दुसरं उदाहरण तुकोबाराय देतात. त्या उदाहरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, देवा, ज्या प्रकारे एका आईला तिच्या दुधाची किंमत कळत नाही, त्या दुधाची किंमत त्या आईच्या लेकराला, बाळाला कळते. नव्हे तर त्या आईच्या दुधाचा उपयोग त्या आईला काहीच होत नाही, त्याचा उपयोग तिच्या बाळाला होतो. त्या प्रकारे तुझं नाम आहे. अभंगाचं 3रं चरण. माते तृण बाळा दुधातीचे गोडी, माते तृण बाळा दुधातीचे गोडी, माते तृण बाळा दुधातीचे गोडी, माते तृण आईला तिच्या दुधाची किंमत कळत नाही, तेव्हा तसंच तुलाही तुझ्या नामाचं महत्व कळत नाही. ते नाम घेतल्यानंतर किती सुख प्राप्त होतं ते आम्हाला कळतं. ते नाम घेतल्यानंतर किती मोठा आनंद प्राप्त होतो तो आनंद आम्ही अनुभवतो. आणि तोच आनंद आपल्या प्रत्येकाला अनुभवायचा आहे. हातावरती घ्या सगळ्यांनी, दोन्ही हातावरती. सगळ्यांनी टाळी वाजवून मोठ्या प्रेमानं भजन करायचं. Oh,
अगदी सर्वांनी खूप छान प्रकारे भजन केलं, सगळ्यांनी आनंद घेतला. आपला विषय चालू होता की अभंगामध्ये तुकोबराय देवाला नामाचं महत्व सांगतात आणि नामाचं महत्व सांगत असताना तुकोबराय देवाला तिसरं उदाहरण देतात. तुकोबराय सांगतात, ज्या प्रकारे शिंपल्याला मोत्याचं महत्व कळत नाही किंवा शिंपल्याला मोत्याचा काही उपयोगही होत नाही, त्याच प्रकारे तुझं नाम आहे. अभंगाचं शेवटचं शब्द, तुका मने मुक्ता पाया, तुका मने मुक्ता पाया, तुका
या ठिकाणी या लेकरांनी खूप छान चाल गायली. दीदी नाव काय तुझं? दीपाली ताई इकडं, वैदेही ताई इकडं, वैष्णवी ताई. काकांचं नाव काय? बाळासाहेब काका. त्याचबरोबर हे छोटे दोन दादा. तसेच या सगळ्या छोट्या छोट्या जनाई मुक्ताई अतिशय छान अंतकरणातून पाऊलं ठेवल्या. तुमचे सुद्धा मनापासून आभार. या ठिकाणी आळंदीमध्ये कीर्तन झालं आणि आळंदीमध्ये कीर्तन करणं हे सोपी गोष्ट नसते, कारण हे क्षेत्र तेवढं पावन आहे, पुण्यवान आहे या ठिकाणची भूमी. आणि या तीर्थक्षेत्रामध्ये मला या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याची संधी माझे गुरुवर्य माई आणि महाराजांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कीर्तनात म्हणजे माझ्याकडून जे काही माझं बरोबर असेल ते सगळं माझ्या गुरुवर्यांचं आहे. माऊली ज्ञानोबरायांनी जशा प्रकारे बुद्धी दिली त्या प्रकारे मी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. नवे नवे ही माऊलींचीच इच्छा असेल की माझ्यासारख्या पामराच्या हातून या ठिकाणी या आळंदी क्षेत्रामध्ये सेवा करून घ्यायची, ही माऊलींचीच इच्छा असेल. कारण माऊलींच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. जे काही बरोबर असेल ते घेण्याचा प्रयत्न करा आणि जे चुकीचं असेल ते माझं मला ते माझ्या बुद्धीचा दोष समजून सोडून द्या. या ठिकाणी ही झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांचरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, गुरुवर्य माईंच्या चरणी, महाराजांच्या चरणी, त्याचबरोबर माझे जन्मदाते आई वडील या सगळ्यांच्या चरणी समर्पित करते आणि आपण या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. ज्ञानेश्वरा